आता एक महत्त्वाची बातमी अशी आहे की केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे राळेगण सिद्धीसाठी रवाना झालेत। दिल्लीहून विमानाने ते पुण्यासाठी निघालेत। पुण्यातून बाय रोड ते राळेगणला जाणार आहेत। केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांचे विशेष दूत म्हणून डॉक्टर भामरे अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत। सोबत पंतप्रधानांचं पत्र देखील त्यांच्या सोबत आहे। यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णा हजारेंना फक्त आणि फक्त एका ओळीचं पत्र जे ते प्राप्त झालं होतं, ज्यात त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाला उपोषणाला शुभेच्छा देऊ केल्या होत्या आणि त्यावरनं अण्णांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर ज्या काही राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आता राळेगण सिद्धीसाठी रवाना झालेत। दरम्यान अण्णा हजारे आज पत्रकार परिषदेत काय म्हणाले आपण पाहूया। राज्याचे मंत्री येऊन गेले पण त्यांच्या बोलण्यावर आता विश्वास राहिला नाही आणि राज्य सरकारतर्फे सांगितलं जातं 90% मागण्या मान्य झाल्या। ही जनतेची दिशाभूल आहे। अरे किती खोटं बोलावं, याला सीमा लागते। 90% जर मागण्या मान्य झाल्या तर मला काय वेळ लागलं का अनशन उपोषण करा? ह्या भाजपचे अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि हे सगळे पुढारी काय काय बोललेत आणि आता 5 वर्ष गप्प झाले बोलतच नाही। त्यांना एलर्जी झाली। ज्या लोकपाल लोकायुक्तेमुळे सत्तेवर आले त्या लोकपालाचीच एनर्जी झाली। आज तरी माझ्या समोर अन्य मार्ग दिसत नाही। 6 दिवस झाले तरी अजून 5 दिवस मला काही होणार नाही असं माझं मन मला ग्वाही देतं। फक्त वजन कमी होत चाललं, लघवीमध्ये थोडे किटाणू आले पण अजून धोकादायक नाही। ईश्वराची कृपा आहे, तो करून घेतोय माझ्याकडून, मी करतो म्हणून आज धोका नाही। मी अजून 5 दिवस तरी काही होणार नाही। 5 दिवसानंतर मी विचार करेल आणि मग त्यावेळेला ठरवेल काय करेल। त्यांचं म्हणणं हे होतं की आता जास्त वेळ उपोषण करू नका, तुमच्या प्रकृतीची चिंता वाटते असं ते सांगत होते। मी त्यांना सांगितलं प्रकृतीची चिंता तुम्ही करू नका, मला अजून 4-5 दिवस काही होणार नाही आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी करत राहणार। तुम्ही चिंता करू नका। तुम्ही चिंता केली याबद्दल मी आभारी आहे। राज ठाकरेंनी अण्णा हजारेंची भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दिला। राज ठाकरे यांनी उपोषण स्थळी जाऊन अण्णांची भेट घेतली आणि नंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली। ढोंगी माणसांसाठी आपल्या जीवाची बाजी लावू नका असं त्यांनी म्हटलंय। कृतज्ञ आहेत सगळे, अण्णांमुळे सत्तेत आले आणि त्यांनाच विसरले अशी चपराक राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावली आहे। आपण एकत्र येऊ आणि यांना गाडून टाकू असंही राज ठाकरे म्हणाले। मी त्याला सांगितलं या निर्दयी सरकारासाठी म्हणून जीवाची बाजी लावू नका, कारण हे अत्यंत खोटारडं सरकार आहे आणि खास करून नरेंद्र मोदी मी यांच्यासारखा खोटारडा दुसरा पंतप्रधान आजपर्यंत कधी बघितला नाही। आमच्या अण्णा हजारेंमुळे यांनी जे वातावरण तापवलं त्यावेळेला त्याच्यामुळे हे सगळेजण सत्तेत बसलेले आहेत आणि मला सगळ्यात आश्चर्य वाटतं त्या ह्यांचं केजरीवाल काळा का गोरा माहित नव्हता देशाला, तो अण्णांमुळे ओळखीचा झाला, समजला देशाला हा माणूस। तर भेटायला येत नाही, बघायला येत नाही, तब्येतीची विचारपूस करायला येत नाही आणि म्हणून मी त्यांना अण्णांना सांगितलं, म्हटलं या सगळ्या नालायक लोकांसाठी म्हणून म्हटलं तुम्ही असले काहीतरी जीवावर बेतेल अशी कुठची गोष्ट करू नका आणि म्हटलं तुम्ही आता काय उपोषण आहे ते म्हटलं सोडा आणि ह्यांना गाडता कसं येईल याच्यासाठी म्हटलं आपण प्रचार करू। काय एखाद्या गडावरचा गडकरी खूप महत्वाचा असतो